मित्रांनो, योजनाकार यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुनर्ष एकदा हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता भारतीय शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आलेली आहे। म्हणजे पंतप्रधान किसान महासन्मान निधी योजना, या योजना म्हणजेच पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। या लेखात आपण या महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर तसेच या योजनेची तारीख आणि कोणत्या महिन्यात हा हप्ता 18वा हप्ता पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा मिळणार, सविस्तररित्या माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला योजनाकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत 24 फेब्रुवारी 2019 पासून भारत सरकारने पंतप्रधान म्हणजेच पीएम किसान महासन्मान निधी योजनेची सुरुवात केली। या योजनेचा मुख्य उद्देश देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे हा आहे। आर्थिक स्थितीत सुधारणा करणे हा योजनेचे प्रमुख लक्ष्य आहे। तसेच या योजनेचे ठळक वैशिष्ट्ये सुद्धा महत्त्वाची आहेत आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मिळत असतात। म्हणजेच वार्षिक आर्थिक मदत म्हणजेच काय शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। हप्त्याचे वितरण ही रक्कम 3 हप्त्यामध्ये दिली जाते। प्रत्येक हप्ता 2,000 रुपयाचा असतो। म्हणजेच 3 हप्ता म्हणजे 6 महिन्यामध्ये म्हणजे वार्षिक 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातात आणि दर 4 महिन्यांनी ही जो हप्ता आहे, दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातात। या योजनेत लहान आणि अल्पभूधारक शेतकरी पात्र ठरतात। या शेतकऱ्यांसाठी कडे 2 हेक्टरपर्यंत लगभग 5 एकर जमीन असणे सुद्धा आवश्यक आहे। याच्यातील काय अटी त्रुटी थोड्याफार कमी जास्त होऊ शकतात। तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे 18 हप्त्याची अपेक्षित तारीख सुद्धा मी सांगणार आहे। तर सध्याच्या माहितीनुसार पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे। तर पहिल्या किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे। आपण इथं पाहू शकता शेतकरी मित्रांनो। तर महत्त्वाचं म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे। तर या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे। काही प्रसार माध्यमाच्या अहवालानुसार 18वा हप्ता आणि 19 हप्ता एकाच वेळी वितरित केला जाऊ शकतो अशी एक शक्यता आहे। पण 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकतील। तर शेतकरी मित्रांनो, या योजनेचं महत्त्वपूर्ण म्हणजे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आर्थिक सुरक्षितता, शेती खर्चासाठी मदत होत असते, कर्जमुक्तीकडे वाटचाल। तसेच या योजनेसाठी आता पात्रता काय काय आहे आपण जाणून घेऊ। तर एक म्हणजे महत्त्वाचा हा तिसरा पॉईंट आहे म्हणजे आधार लिंक। पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वार्षिक 6,000 रुपये मिळतात। पण ते आधार लिंक बँकेमध्येच म्हणजे डीबीटी, आपल्या बँकेला डीबीटी लिंक असणं फार गरजेचं आहे। म्हणजेच शेतकऱ्यांना आधार कार्डला बँक खातं लिंक करणं फार गरजेचं आहे, तरच तुमच्या खात्यावर हे पैसे आहेत ते पैसे तुम्हाला मिळणार आहे। तर अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे। आपण स्टेटस चेक करण्यासाठी पीएम किसान महासन्मान निधी योजनेचं स्टेटस चेक करण्यासाठी आपण पीएम किसान महासन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटला सुद्धा भेट देऊ शकता आणि वेबसाईटवर जाऊ शकता। आणि इथे मध्ये काय काय करू शकता, तर नवीन शेतकरी नोंदणी, तसेच OTPद्वारे EKYC कागदपत्रे अपलोड, अर्ज सबमिट, अशा प्रकारे तुम्ही कामे सुद्धा करू शकता। घर बसल्या EKYC OTPद्वारे सुद्धा करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे आपण या योजनेचे लाभधारी आहात का नाही हे तपासणं हे अत्यंत गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा, लाभधारी स्थितीवर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर आधार स्थिती वर क्लिक करा, आपला आधार कार्ड क्रमांक किंवा खाते प्रविष्ट करा आणि नंतर डेटा मिळवावर क्लिक करा आणि आपली स्थिती तुमची यादी तुम्हाला दिसेल। या अत्यंत महत्त्वाची बातमी होती। तर आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कधीपर्यंत हप्ता मिळेल, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधीपर्यंत मिळेल या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे। तर व्हिडिओ ला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।